विकास टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबारात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा। धमनार गावात झालेल्या विकास कामांची माहिती मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कारंडे यांचे अमरण उपोषण। आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी यांच्या न्याय हक्कांसाठी 17 नोव्हेंबर पासून संघर्ष पदयात्रा। दोंडाईचात हजरत महबूब सुभानी अब्दुल कादिर जिलानी यांच्या उर्स निमित्त कव्वाली कार्यक्रम। कुस्तीची पंढरी म्हणून धुळे शहराची ओळख। धुळे तालुक्यातील सरवड सरपंचपदी सौरविता ठाकरे यांची बिनविरोध निवड। धुळे शहरातील चांदखान मास्तर मोमीन कब्रस्तान कामाचा आज शुभारंभ। धुळे जिल्ह्यात 31 पैकी 25 ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। शासन दरबारी पडलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी आज नंदुरबार जिल्हा परिषदेवर लक्षवेधी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह प्रकल्प प्रमुख, बीट प्रमुख मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी अशा आशयाच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाचं उंबरठं झिजविलं जात आहे। तरीही शासनाला आजपावेतो कर्मचाऱ्यांची किणीव आली नाही किंवा मागण्यांची दखल घेण्यात आली नाही। केवळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केराची टोपली दाखवत आश्वासने दिली जात आहेत। मात्र सध्या या आश्वासनांना पूर्णविराम देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत किंवा शासनाविरोधात एल्गार पुकारला आहे। आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घ्यावी या मागणीसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेवर लक्षवेधी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला। यावेळी कर्मचाऱ्यांनी थाळी वाजवत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या मोर्चा प्रसंगी संघटनेचे सचिव राजूदादा पाटील, वकील पाटील, अमोल बैसाणे यांसह प्रकल्प प्रमुख, बीट प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। शासनाकडून आलेला आहे, मात्र गॅस सिलेंडर व तेले कोणतेही साहित्य पुरवले गेले नाही। मात्र जिल्हा परिषद अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणी सवलत पुरवण्यास तयार नाही। तिसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रभर अंगणवाडीची वेळ ही सकाळी 7:30 वाजेपासून ती 12:30पर्यंतची आणि 12:30पर्यंत ही वेळ योग्य आहे, सकाळी 7:30 ते 12:30। मात्र जिल्हा परिषदेने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वेळेत बदल करून सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत केली आणि या वेळेमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कुटुंब अक्षरशः उपाशी आहेत। घरच्या आजारी लोकांना, सासू सासऱ्यांना, आजीबाबांना वेळेवर औषधं देता येत नाही, त्यांना वेळेवर जेवण देता येत नाही आणि आमच्या अंगणवाडी कर्मचारी परित्यक्ता, विधवा, निराधार महिला असल्या कारणाने अंगणवाडीची वेळ संपल्यानंतर त्यांना दुपारी इतर कामाला जावं लागतं। प्रमुख त्यांची मागणी आहे की अंगणवाडीची वेळ जिल्हा परिषदेने बदली करावी। डॉक्टर APJ अब्दुल कलाम योजनेचा पैसा दरमहा आले पाहिजे, गणवेशाचे पैसे वेळेवर दिले गेले पाहिजे, साधील खर्चाचे पैसे अद्याप दिले गेलेले नाही, TA बिलाचे पैसे दिले गेलेले नाहीत। त्यामुळे जिल्हा परिषदेने अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून कामाची अपेक्षा करणं योग्य आहे, मात्र त्यांचा मोबदला दिला जात नाही आणि मात्र जिल्हा परिषद त्यांच्याकडनं कामाची अपेक्षा ठेवतो। म्हणून आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये जिल्हा प्रशासनाविषयी तीव्र असंतोष पसरलेला आहे आणि म्हणून या दिवाळीच्या काळात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी यांनी जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा आणलेला आहे। धन्यवाद। साक्री तालुक्यातील धमनार गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांची माहिती मिळावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कारंडे व ग्रामपंचायत सदस्य दीपक बच्छाव व सहकाऱ्यांतर्फे साक्री तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे। तसेच जोपर्यंत आम्हास माहिती मिळत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहील असाही इशारा सामाजिक कार्यकर्ते तानाजी कारंडे यांनी दिला आहे।
यावेळी असे सांगण्यात आले की साक्री तालुक्यातील धमनार गावात सन 2017 ते सन 2023 पर्यंत रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांची माहिती मिळावी यासाठी गट विकास अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायतीकडे गेल्या 6 महिन्यांपासून अर्ज फाटा व मागणी करीत आहोत. मात्र आज पावेतो या विकास कामांची माहिती देण्यात आली नाही. धमनार गावात महात्मा गांधी योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांची माहिती मिळावी यासाठी साक्री तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण छेडण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व तानाजी कारंडे व ग्रामपंचायत सदस्य दीपक बच्छाव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आज मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य दीपक बच्छाव व सामाजिक कार्यकर्ते तानाजी नाना कारंडे आम्ही या 6 महिन्यापासून धमनार ग्रामपंचायतीला अर्ज देऊन सुद्धा 2017 ते 2023 पर्यंत रोजगार हमी अंतर्गत जेवढे कामं झाले असतील त्या कामांची आम्हाला डिटेल पाहिजे. जे कामं झालेले असतील रोजगार हमी योजनेमध्ये आम्ही 4 महिन्यापासून ग्रामपंचायतीला माननीय गटविकास अधिकारी साहेबांना 2 अर्ज देऊन सुद्धा आम्हाला संबंधित ग्रामपंचायतीला कोणतेही आम्हाला कागदपत्र देण्यात आले नाही. ते कागदपत्र न मिळाल्यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते तानाजी कारंडे व आम्ही सहकारी आम्ही आज जोपर्यंत आम्हाला 2017 ते 2023 पर्यंत चौकशी करून माहिती न मिळाल्यास आम्ही आजपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. बघा, मी धमनार गावातील एक समाज कार्यकर्ता. रोजगार हमी योजना अंतर्गत जेवढी कामं झाली यांची माहिती गट विकास अधिकारी यांच्याकडे मी वारंवार मागितली, तरीसुद्धा त्यांनी एकही अर्जाचं काही स्वीकार केलेला नाही. त्याच्यासाठी मी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी मी बसलेलो आहे. तरी गट विकास अधिकारी यांनी याची नोंद घ्यावी. आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी 17 नोव्हेंबर 2023ला धुळे ते मुंबई मंत्रालयपर्यंत संघर्ष पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे यांनी पत्रपरिषदेतून केले आहे. उपविभागीय अधिकारी किंवा तपासणी समिती अन्याय करते आणि काही आदिवासी नेते त्याला पाठबळ देत आहे आणि म्हणून आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही 17 नोव्हेंबर 2023 वार शुक्रवार या दिवशी एकविरा देवी मंदिरापासून तर मुंबईपर्यंत संघर्ष पदयात्रा काढणार आहोत. आणि आमच्या मागण्या अशा आहेत की ज्या पद्धतीने मराठा समाजाचा आता जो GR निघाला, मराठा कुणबी म्हणून चालूच 30 तारखेला जो GR काढला, तसा GR टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजासाठी काढावा. आणि जे गॅजेट आहे, जे सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जे निकाल आहेत आणि जे मानव शास्त्राने लिहून ठेवले जे दुर्मिळ ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करून एक असा अध्यादेश काढावा की फक्त समुद्रकाठावरील मच्छीमार आणि सोनकोळी सोडून उर्वरित कोळी हे टोकरे, महादेव, मल्हार कोळी आहेत असा अध्यादेश काढावा. आणि तपासणी समिती जी आहे तिला बरखास्त करावी आणि कलेक्टरच्या त्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने अनुसूचित जाती आणि OBC साठी तपासणी समिती, त्या पद्धतीची तपासणी समिती आमच्यासाठी स्थापन करावी. आणि अनुसूचित जमाती कल्याण समिती सुरेश दत्तचा जो 2010चा जो अहवाल आहे तो लागू करावा. आणि ज्या आदिवासी बांधवांना बेघरची जी योजना आहे ती शेबरीमधून सरसकट द्यावी. सगळ्या आदिवासी बांधवांना कुठलेही निकष न लावता, रेशन कार्डाचा निकष न लावता, ज्याला जो झोपडीमध्ये राहतो त्या आदिवासी बांधवांना बेघर द्यावा. अशा या सर्व मागण्या घेऊन आम्ही मुंबईला संघर्ष पदयात्रा 12 दिवसाची काढतोय. आणि जोपर्यंत आमच्याशी आदिवासी आमदार, 25 आमदार, 4 आदिवासी खासदार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बैठक होत नाही आणि सगळे टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीचे सगळे पुरावे घेऊन आम्ही जातोय, बैठक होऊन दूध का दूध पाणी. आणि जर त्या आदिवासी आमदारांनी, आदिवासी खासदारांनी जर सिद्ध करून दिलं की खानदेशचा, महाराष्ट्रातला इतरत्र राहणारा कोळी हा टोकरे, महादेव, मल्हार नाही, तर आम्ही त्या दिवसापासून आंदोलन सोडून सिद्ध केलं तर. नाही तर मी सिद्ध करतो की आम्ही टोकरे, महादेव, मल्हार आणि आदिवासी आहोत. आमची DNA करा. नाही तुम्हाला कागदपत्रावर भरोसा बसत ना, आम्ही DNA करायला सुद्धा तयार आहोत. आणि नाही आम्ही जर खोटे आदिवासी आढळलो तर मी जाईल फाशी घेईन. शानाभाऊ सोनवणे जर हा खोटा DNA करा माझी, मी जर खोटा आदिवासी आढळून आलो तर मी जाहीर चौकात फाशी घेईन.
दोंडाईचा येथील हिंदू मुस्लिम एकता कमिटीतर्फे हजरत मेहबूब सुभाणी अब्दुल कादिर जिलानी यांच्या 30व्या उरूस निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर आज रात्री भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. दोंडाईचा येथे हजरत मेहबूब सुभाणी अब्दुल कादिर जिलानी यांच्या 30व्या उरूस निमित्ताने याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 5 रोजी सत्यनारायणाची महापूजा, दिनांक 6 रोजी संदल व महाप्रसाद लंगरचा कार्यक्रम संपन्न झाला. तर आज दिनांक 7 रोजी सायंकाळी भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात कव्वालन सलमान अजमेरी गोलियर व रुबीनाज नागपूर यांनी कव्वाली सादर केल्या आहेत. प्रसंगी माजी नगर अध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, माजी सभापती महेंद्र पाटील, आयोजक भैयादादा, असलम मणियार, अयाज मिर्झा, आबिद शेख, रियाज मिर्झा, मुख्तार शाह, सत्तार बागवान, गणेश महाजन, रईस शेख आदि उपस्थित होते. हजरत पीर महबूब सुबानी अब्दुल कादिर जिलानी सरकार का उर्स मुबारक हर साल मनाया जाता है. हिंदू मुस्लिम पंच कमेटी की ओर से यहाँ पर 5 तारीख 2023 11वां महीना महासत्यनारायण की पूजा होती है और 6 तारीख का भंडारा वो लंगर आम रहता है. हिंदू मुस्लिम दोनों समाज यहाँ पर लंगर व भंडारा लुटाते हैं. और बस कुस्तीची पंढरी म्हणून आज धुळे शहराकडे पाहिले जाते. आज धुळ्यातून अनेक मल्ल घडून धुळे शहराचे नाव लौकिक केले आहे आणि यामागे धुळे शहराचे सुपुत्र व धुळे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पहिलवान यांचा खारीचा वाटा ठरला आहे. धुळे शहरात 20 फेब्रुवारी 1964 सालापासून जवाहर स्टेडियमची उभारणी केली असून या जवाहर स्टेडियममधून अनेक नामवंत पहिलवान घडले आहेत किंवा घडत आहेत. या मल्लांनी या जवाहर स्टेडियममध्ये होणाऱ्या कुस्ती दंगलीमध्ये आपला विजय प्राप्त करून धुळे शहराचे नाव लौकिक केले आहे. म्हणून धुळे शहराला कुस्तीची पंढरी म्हणून सर्वश्रुत ओळखले जाते. या कुस्ती क्षेत्रातून अनेक मल्ल घडावेत यासाठी म्हणजेच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे वास्तव मनाशी बाळगत धुळे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पहिलवान हे गेल्या अनेक वर्षांपासून सदैव प्रयत्नशील आहेत व त्यांच्या कार्याची पावती आज देखील धुळेकरांमध्ये साक्ष ठरली आहे. रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पहिलवान यांचा सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी संघर्षमय जीवनाला फाटा देऊन समाजात सामाजिक कार्याची शिदोरी वाढवलेली आहे. त्यांनी कुठलीही मागणी न करता कुणाकडे हात न पसरवता जवाहर स्टेडियमच्या दुरुस्तीकरणासाठी व मल्लांसाठी स्वतः हातभार लावला आहे. त्यांच्या या कार्याला आज धुळेकर देखील उजाळा देत आहेत. जवाहर स्टेडियमची परिस्थिती ही 1964 पासून जैसे थे होती. मात्र गड्ड्या पहिलवान यांनी स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी लोकप्रतिनिधींकडे आपला पाठपुरावा ठेवला होता. या पाठपुराव्याची दखल घेत नगरसेविका भारतीताई माळी व महेश माळी यांनी स्टेडियमला वायरूम, अंडरग्राउंड बरोबर बोरिंग साऊंड सिस्टीम, 2 मोठे हायमास्ट, स्ट्रीट लाईट आदी वस्तू उपलब्ध करून सहकार्य केले आहे. तसेच 15 लाख देखील मॅटसाठी उपलब्ध करून आणले आहेत. तसेच महापौर प्रतिभाताई चौधरी 15x20 ची गॅलरी, 14x20 चा मॅटचा हॉल उपलब्ध केला आहे. या कामांना 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच आमदार शहांकडे पाठपुरावा केल्याने त्यांच्याही स्थानिक आमदार निधीतून 15 लाख उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या निधीतून जवाहर स्टेडियमचे नूतनीकरण केले जात आहे. त्या कामाचा काल शुभारंभही झाला. तसेच गड्ड्या पहिलवान यांच्या पाठपुराव्यातून एकविरा देवी मंदिरापासून ते थेट पांझरा नदी पात्रापर्यंत रस्ता देखील तयार करण्यात आला आहे. धुळे शहराच्या विकासात भर आणि जवाहर स्टेडियमच्या नूतनीकरणासह भावी मल्लांच्या विकासासाठी करत असलेल्या पाठपुराव्यामुळे रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पहिलवान यांचे धुळेकरांमधून कौतुक केले जात आहे. काल झालेल्या जवाहर स्टेडियमच्या नूतनीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी कांद्याचे व्यापारी जितेंद्र शेठ कापडणेकर, पहिलवान गुलाब माळी, निलेश काटे, पहिलवान कमलाकर पाटील, पहिलवान गोरख पाटील, पहिलवान श्याम कानडे, पहिलवान उमादादा, पहिलवान भावराव बोरसे, राम कानडे, पहिलवान पराग बोरसे, कैलास गर्दे, मनोज गर्दे, पहिलवान समीर गवळी आदी ज्येष्ठ पदाधिकारी मल्ल उपस्थित होते. शुभारंभाच्या प्रारंभी ज्येष्ठ पैलवान कैलासवासी राजधर कोळी यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील सरवड येथील सौ रविता महेंद्र ठाकरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यानिमित्त सदस्यांसह ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. धुळे तालुक्यातील सरवड येथील ग्रामपंचायत सरपंच सौ मनीषा संदीप ठाकरे यांच्यावर सर्व सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आज सरपंच पदाची निवडणूक प्रक्रियेसाठी सहभाग घेण्यात आलाय. या सभेचे अध्यक्ष अधिकारी म्हणून तथा तहसील अव्वल कारकून अधिकारी श्रीकांत देसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीतून सरपंच पदासाठी सौ रविता महेंद्र ठाकरे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. सदर सौ रविता महेंद्र ठाकरे यांचा एकमेव अर्ज सरपंच पदासाठी आल्याने या ठिकाणी अध्यक्ष अधिकारी श्रीकांत देसले यांनी सरपंचपदी सौ रविता महेंद्र ठाकरे हे निवडून आल्याचे घोषित केले. यावेळेस उपसरपंच सौ अलकाबाई जितेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ संगीता भटू पाटील, सौ सावित्री भालचंद्र पाटील, विनोद बोरसे, प्रशांत गवळे, माधुरी सुयोग बोरसे उपस्थित होते. तर यांच्या उपस्थितीत सदर नवनिर्वाचित सरपंच सौ रविता महेंद्र ठाकरे यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळेस ग्रामसेविका अर्चना आर कुवर यांचे देखील निवडणुकीसाठी सहकार्य लाभले, तर त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला. सदर ग्रामपंचायत सरवड ही आमदार कुणालबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. तर यावेळी गटनेते जितेंद्र रोहिदास पाटील, माजी सदस्य भटू पाटील, एकनाथ ठाकरे, माजी सरपंच रामराव पाटील, संदीप बोरसे, निलेश पाटील आदी सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. तर येत्या काळात नवनिर्वाचित सरपंच सौ रविता ठाकरे यांना सोबत घेत सर्व ग्रामपंचायत सदस्य गावाच्या विकासासाठी नियमित कार्यतत्पर राहतील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. खरं बोलू का? सर्व ग्रामपंचायतची आज पोटनिवडणूक पार पडली. तत्कालीन सरपंच म्हणजे यांच्यावर विश्वास ठराव हा दाखल करण्यात आला होता. तर आता सरपंचपदी म्हणून सौ रविता महेंद्र ठाकरे यांची बिनविरोध निवड ही सर्व सदस्यांमधून करण्यात आलेली आहे. त्यांचे आमदार कुणाला पाटील यांचं वर्चस्व या सर्व ग्रामपंचायतीवर आहे. तसेच बाबांचं देखील आम्ही हार्दिक अभिनंदन करतो की त्यांची छत्रछाया सर्व गावात राहावी म्हणून मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सौ रविता महेंद्र ठाकरे यांनी व आमचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रामाणिकपणे लक्ष देऊन सर्व गावावर एक विकासात्मक कार्य घडून आणावं असं मी सर्वांच्या वतीने सांगतो आणि करणार ही 100% खात्री देतो. धुळे शहरातील चांदखान मास्तर मोमीन कब्रस्तान कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी 25 लाख रुपये मंजूर झाले असल्याचे सांगण्यात आले. आमदार फारुख शहांनी फक्त कब्रस्तान मस्जिद यासाठीच नव्हे तर मंदिरांसाठी देखील निधी उपलब्ध करून देत असून धुळे शहराच्या विविध भागात विकास कामे करीत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून सदर जुने धुळे कब्रस्तानसाठी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने आज धुळे शहरातील आमदार डॉक्टर फारुख शहांच्या कार्यालयात जुने धुळे मुस्लिम काझी जमावाच्या वतीने मुस्लिम काझी जमात ट्रस्टच्या वतीने आमदार डॉक्टर फारुख शहांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या ठिकाणी सत्कार करण्यात आला. सदर काझी मुस्लिम जमात ट्रस्ट ही 1630 सालापासून स्थापन करण्यात आली असून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कब्रस्तानासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी अनेक माजी आमदारांकडे मागणी केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. तर आमदार डॉक्टर फारुख शहांनी लक्ष घालीत सदर यासाठी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस मुस्लिम काझी जमात ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक आरिफ खा पठाण, उपाध्यक्ष मसुद्दीन काझी, माजिद खा पठाण, अनस खान, मुसा शेख, अमान खान, वस्ताद शेख, उजेब खान, युसुफ पठाण, युसुफ खान, आफ्ताब बेग, जमीर खान, आफ्ताब बेग आदी सर्व ट्रस्टचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. शुरू करता हूँ मैं अल्लाह के नाम से जो बड़ा कदरदान और मेहरबान वाला है. खुदा के नाम से हर काम का आगाज़ करता हूँ, उसी पर भरोसा, उसी पर नाज करता हूँ. मेरे मोहतरम बुजुर्ग और दोस्तों, दुलिया शहर के कर्तव्य दक्ष कार्य सम्राट आमदार साहब अलहाज डॉक्टर फारुख शाह साहब, इनकी पुरजोर मेहनतों से हमारे जुना धुलिया की बस्ती में चांदखा मास्तर मोमिन कब्रस्तान के लिए उसके नूतनीकरण के लिए उन्होंने 25 लाख का निधि उपलब्ध करके हमको दिया. इसके लिए हम पूरे काजी जमात के ट्रस्टियन की तरफ से बल्कि पूरे जुना धुलिया के आवाम की तरफ से हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं, उनका अभिनंदन करते हैं, उनका खैर मकदम करते हैं. मेरे मोहतरम बुजुर्ग और दोस्तों, आखिर में मैं धुलिया शहर के आवाम के लिए एक पैगाम देना
ज़रूरी समझता हूँ इस खुशी के मौके पे। क्या मुसलमान के लिए वो चाहे कोई भी हो, उसके लिए सबसे ज़्यादा अहमियत की बात होती है, वो होता है आखिरत का घर। और करीबन जहाँ तक के मेरी मालूमात के हिसाब से धुलिया शहर के कार्य सम्राट आमदार साहब ने लगभग तकरीबन मेरे हिसाब से 70% से 75% कब्रस्तान के काम कंप्लीट उन्होंने किए। रहा सवाल जो बचे हैं वो भी इंशाल्लाह आने वाले वक्त के अंदर इंशाल्लाह आपको वो पूरी तरीके से कामयाबी के तौर पे नज़र आएंगे। तो मेरी धुलिया शहर के आवाम से यह गुजारिश है कि सच्चा पक्का और अच्छा मुसलमान वो होता है जो कभी किसी का एहसान नहीं रखता। वक्त आने पर इंशाल्लाह सुम्मा इंशाल्लाह जो हम सच्चे पक्के अच्छे मुसलमान हैं, जो आमदार साहब ने हमारे लिए काम किया है, उसका हम आने वाले वक्त के अंदर एहसान तो नहीं फेर सकते, लेकिन कुछ ना कुछ बोझ कम करने की कोशिश ज़रूर करेंगे इंशाल्लाह। मेरा इशारा पत्रकार, छाया चित्रकार और आवाम समझ रहे होंगे। वो कहते हैं ना कि समझदार को इशारा काफ़ी है। इंशाल्लाह आने वाले वक्त के अंदर मेरी सभी आवाम से गुजारिश है कि हमारे कर्तव्यदक्ष कार्य सम्राट आमदार को फिर से धुलिया शहर में, ओपन बोल रहा हूँ, फिर से धुलिया शहर में इंशाल्लाह मौका देंगे पूरी आवाम। धुळे जिल्ह्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाच्या निकालात भाजपाने दणदणीत विजय प्राप्त केला आहे। धुळे जिल्ह्यात 31 पैकी 25 ग्रामपंचायतींवर भाजपाने आपला झेंडा फडकवला आहे। धुळे जिल्ह्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाच्या निकालात भाजपाने दणदणीत विजय मिळवला। 31 पैकी 25 ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा लागला आहे। त्यात शिरपूर तालुक्यातील 15 पैकी 13, शिंदखेडा तालुक्यातील 13 पैकी 11 तर साक्रीत 3 पैकी 2 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यातील 31 पैकी 25 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे सरपंच व सदस्य निवडून आले आहेत। यामध्ये शिरपूरला भाजपा 13, शिंदखेडा 11, साक्रीत 2 ग्रामपंचायतींचा समावेश आहे। जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मते देऊन निवडून दिले आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिली। 5 क्रमांकामधून माझी मिसेस उभी होती आणि मी त्यांच्या विकासासाठी आणि आपल्या पक्षासाठी भरपूर काम करण्याची इच्छा आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबारात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा। धमनार गावात झालेल्या विकास कामांची माहिती मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कारंडे यांचे अमरण उपोषण। आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी यांच्या न्याय हक्कांसाठी 17 नोव्हेंबर पासून संघर्ष पदयात्रा। दोंडाईचात हजरत महबूब सुबानी अब्दुल कादिर जिलानी यांच्या उर्स निमित्त कव्वाली कार्यक्रम। कुस्तीची पंढरी म्हणून धुळे शहराची ओळख। धुळे तालुक्यातील सरवड सरपंचपदी सौरविता ठाकरे यांची बिनविरोध निवड। धुळे शहरातील चांदखान मास्तर मोमीन कब्रस्तान कामाचा आज शुभारंभ। धुळे जिल्ह्यात 31 पैकी 25 ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।